जुनी विहीर असतानाही रोजगार सेवकाने नवीन विहीर घेतल्याची तक्रार, मात्र बीडीओचे दुर्लक्ष. बदनापूर तालुक्यात कुंभारी येथे रोजगार सेवकाने जुनी विहीर त्याच्या नावे 7/12 वर असताना देखील नवीन सिंचन विहीर मंजूर केल्याची तक्रार नारायण चौधरी यांनी केली होती. मात्र बदनापूरच्या बीडीओनी ज्योती राठोड ह्या तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष करीत असल्याने पंचायत समिती बदनापूर कार्यालयासमोर उपोषणासह आत्मदहन करण्याचा इशारा नारायण चौधरी यांनी संघर्ष न्यूज चॅनलशी बोलताना दिला. विठ्ठलराव गडवे, मुख्य संपादक, संघर्ष न्यूज चॅनल. काय आपलं नाव, काय आपलं आणि तक्रार आपली? नमस्कार, माझे नाव नारायण उत्तमराव चौधरी, राहणार कुंभारी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. बरं, काय सांगाल आपली, काय तक्रार आहे? तक्रार मी वारंवार बीडीओ मॅडमच्या पंचायत समितीला बीडीओ मॅडमला तक्रार देऊन ही ती माझी दखल घेत नाही. आणि असं आहे की 7/12 रुपये विहीर असताना दुसरी विहीर त्यांनी मंजूर करून दिलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. कोणती, म्हणजे कोणत्या योजनेतली विहीर आहे? आपली महात्मा गांधी रोजगार योजना, हमी योजनेतली. अच्छा अच्छा. संबंधित जो आहे, हां, नेमकं त्याच्याकडं तो रोजगार सेवक आहे. रोजगार सेवक आणि त्याच्याकडे त्यांनी फार भ्रष्टाचार केले. आता लोक गावात की फळबागाचा भ्रष्टाचार आहे. आणि पुन्हा आता सध्या एक पांढरा रस्ता आहे, मांजरवाडी कुंभारी जाणार एक पांढरा रस्ता, सायगाव डोंगर जाऊन त्याचं पूर्ण फ्रॉड काम, सगळे फ्रॉड काम, पुरे फ्रॉड काम. बरं बरं बरं. मग तुम्ही तक्रार केव्हा केली होती? तक्रार मी जसं सर 2022 पासून 23ला मागेला गेले. तक्रारीचा अजून माझे काही उल्लेखच नाही याचा. मॅडम त्याला पूर्ण पाठिंबा देऊ म्हणाले. बीडीओ मॅडम? हा, बीडीओ मॅडम. आणि 7/12 रुपये विहीर असताना मी मॅडमला म्हणायला गेलो, 7/12 रुपये विहीर असताना दुसरी कशाला दिली? ती म्हणे रोजगार सेवकला विहीर देते ती. म्हणलं मान्य, पण 7/12 विहीर असताना तुम्ही दुसरी दिली कशी? आणि पंचनामा केला, ते पंचनामा त्यांनी विहिरीची दखल नाही घेतली. आता अहवालात लिहिले की विहीर आहे.